नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला इन्स्टंट चिकन करी कशी करायची ते दाखवणार आहे। अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही चिकन करी तयार करून होते। खूप कमी साहित्य लागतं। आपल्याकडे पाहुणे जरी येणार असेल आणि आपल्याला झटपट काहीतरी करायचं असेल तरी ही चिकन करी आपण करू शकतो। चिकन करी करण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतले। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 3 मीडियम साईजचे कांदे मी चॉपरमध्ये बारीक करून घेतले। तुम्ही कट करून घेऊ शकता, पण कांदा आपल्याला बारीकच कट करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला कांदा बारीक कट करायचा नसेल, कांद्याची पेस्ट केली तरीही चालेल। 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची मी पेस्ट तयार करून घेतलेली। 14 ते 15 काजू मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि त्याची अशी पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली आहे। तुम्हाला जर लिंबू वापरायचं नसेल तर काजूची पेस्ट तयार करताना 4 चमचे दही वापरून पेस्ट तयार केली तरीही चालेल। 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे। थोडी कोथिंबीर बारीक कट करून घेतली। अर्ध लिंबू घेतलेला आहे। 2 हिरवी विलायची, 1 मसाला विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र कट करून घेतलेले आहे। पावडर मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा चिकन मसाला पावडर, 2 चमचे धने पावडर आणि 2.5 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। ह्या तिखटामध्ये 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा रेग्युलर लाल तिखट आहे। मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी आणि आपल्याला तेल लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। आता आपण चिकनला हळद, मीठ, लिंबू लावून घेऊयात। तर मी इथे अर्धा चमचा हळद घेतली, त्यातली थोडी हळद मी आत्ता घालणार आहे आणि ह्यातलं अर्धा चमचा इतकं तिखटही मी आत्ता घातलेलं आहे। थोडंसं मीठ घालणार आहे आणि लिंबाचा रस घालायचा आहे। मला बरेच कमेंट होत्या की ताई दह्याच्या ऐवजी आपण काय घालू शकतो, तर दह्याच्या ऐवजी आपण लिंबाचा वापर करू शकतो। आता हे सगळं आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊया। साधारण 15 ते 20 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे चिकन। जास्त वेळ असेल तर 1 तास ठेवलं तरीही चालेल, पण आपण झटपट चिकन करी करतोय त्यामुळे फक्त 15 ते 20 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे। मी हे सगळं व्यवस्थित चिकनला लावून घेतलेलं आहे। चिकनमध्ये किंवा मटनमध्ये आपण जेव्हा लिंबाचा रस घालतो तेव्हा चिकन असू दे किंवा मटन असू दे खूप छान शिजतं। आता हे मी 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार। गॅसवरती कुकर ठेवला आहे, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे। मी ही चिकन करी कुकरमध्ये करून दाखवते, तुम्ही वरती पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता। तेल गरम झालंय, आपण हे खडे मसाले घालूयात आणि त्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मी ह्या आधी सुद्धा खूप सारे व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। तुम्ही आपल्या चॅनलवरच्या नॉनव्हेजच्या रेसिपींना खूप छान प्रतिसाद देता, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद। मी कांदा छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेणार आहे। आपल्या दीप्स किचन मराठी चॅनलवरती मी 1000हून जास्त रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि आता लवकरच मी वाळवणाच्या रेसिपीसुद्धा अपलोड करणार आहे। तर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खरंच नक्की सबस्क्राईब करा। कांदा छान मी गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घेतलेला आहे। तुम्ही कांद्याची पेस्ट घातली तरीसुद्धा ती अशीच परतून घ्यायची छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत। आणि आता आलं लसणाची पेस्ट घातली, त्यातच मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। 1 मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे, म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास निघून जातो। आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। टोमॅटोची पेस्ट सुद्धा मी 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घेणार आहे। छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। छान तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये पावडर मसाले घालूया। हळद, लाल तिखट,
तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. चिकन मसाला पावडर, चिकन मसाला पावडर नसेल गरम मसाला वापरला तरीही चालेल. धने पावडर. आता हे पुन्हा मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये चिकन घालायचे आणि चिकन घालून मी साधारण 4 ते 5 मिनटं छान परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम हायवर ठेवून मी साधारण 4 ते 5 मिनटं चांगलं चिकन परतून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे. आपण वाटणामध्ये कोथिंबीर वापरलेली नाही त्यामुळे मी कोथिंबीर घातली. कसुरी मेथी आणि मॅरिनेशन करताना थोडंच मीठ घातलं होतं म्हणून मी आता पुन्हा मीठ घातले. आणि ही काजूची पेस्ट. तुमच्याकडे जर काजू असेल तर नक्की काजूची पेस्ट घाला. गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. काजूची पेस्ट घातल्यावर मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता. मी जास्त पातळ करणार नाही आहे. त्या काजूच्या वाटीतलं पण पाणी घातले. साधारण मी 1.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्हाला ह्याहून पातळ करायची असेल ग्रेव्ही तरी तुम्ही पाणी जास्त घेऊ शकता. मी अजून थोडं पाणी घालते. साधारण 2 ग्लास पाणी झालेलं आहे आता. आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या मी 4 शिट्ट्या घेणार आहे. तुमच्या कुकरची शिट्टी जर उशिरा होत असेल तर 3 शिट्ट्या घेतल्या तरीही चालेल. तुमच्या कुकरच्या अंदाजे तुम्ही कुकरची शिट्टी घेऊ शकता. मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे. गॅसची फ्लेम मिडियमवर आहे. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात आणि कुकरचं प्रेशर पूर्ण निघून गेलेले. आता मी झाकण काढले. वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि चिकन करी एका बाउलमध्ये काढून घेते. खूप छान झाली. तयार झाली इन्स्टंट चिकन करी. खूप छान झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.